हॅलो माय डिअर स्टुडंट्स, तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. तर हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्सचं थर्ड व्हिडिओ लेक्चर. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण चार्जेसबद्दल माहिती मिळवली, बरोबर आहे. चार्ज काय असतो, त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज काय असतात, त्याच्यानंतर मेथड्स ऑफ चार्जिंग पाहिल्या, बरोबर आहे. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमी कंडक्टर्स यांच्यामध्ये डिफरन्स बघितलं थोडक्यात, बरोबर आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचं अजून काही चार्जबद्दलची माहिती बघणार आहेत. चार्जवरचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत आणि त्याच्यानंतर येईल मग कुलम्स लॉ येईल. पण त्याच्या अगोदर चार्ज डिस्ट्रीब्युशन एक येईल आणि त्याच्यानंतर येईल कुलम्स लॉ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन, कोणत्या कोणत्या पद्धतीने चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो ऑब्जेक्ट्सवरती, त्या मेथड्स बघणार आहेत आणि चार्जवरचे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत. ओके, चला तर मग स्टार्ट करूत. बघा, आता आपण बघितलं काय काय बघितलं ते थोडक्यात सांगितलं मी. आता चार्ज काय असतो? चार्ज इज अन इंट्रान्सिक प्रॉपर्टी ऑफ एनी मॅटर. चार्ज काय असतो? इंट्रान्सिक, इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एनी मॅटर. एक प्रॉपर्टी आहे मॅटरची, काय एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. तर आता बघा, त्यानंतर आपण मेथड्स ऑफ चार्जिंग बघितला. मेथड्स ऑफ चार्जिंग कोणत्या होत्या? पहिली मेथड ऑफ चार्जिंग नंबर 1, चार्जिंग बाय फ्रिक्शन किंवा रबिंग. बरोबर आहे. दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांना रब केले तर काय होतं? इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे होतो आणि ते दोन ऑब्जेक्ट काय होतात? चार्ज होतात किंवा इलेक्ट्रिफाईड होतात. हे बघितलं आपण, बरोबर आहे. काचेचा रॉड, ठीक आहे, ग्लास रॉड जर कॅट्स फर, मांजराच्या शरीरावर जे केस असतात त्याच्यावर जर घासला तर काय होतो? पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि फरवरती काय होतो? निगेटिव्ह चार्ज येतो. ते जर प्लास्टिक रॉड घासला आपण, प्लास्टिक रॉड सिल्कवर, तर प्लास्टिक रॉड निगेटिव्हली चार्ज होतो आणि सिल्कचा क्लोथ काय होतो? पॉझिटिव्हली चार्ज होतो. आणि त्याच्यानंतर बघितलं की ते दोन चार्ज, हे रबिंगनं जे चार्ज ऑब्जेक्ट तयार झाले ते जर परत एकत्र आणले तर त्यांच्यावरचा चार्ज काय होतो? नलिफाय होतो. ते अपोजिट चार्जेस एकमेकांचा इफेक्ट नंतर काय करतात? कॅन्सल करतात. नंतर बघितलं होतं चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट किंवा चार्जिंग बाय कंडक्शन. मेटल्सला जर आपल्याला चार्ज करायचं असेल तर चार्जिंग बाय कंडक्शन, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जर मेटलला आपल्याला चार्ज करायचं असेल तर काय करतो आपण? त्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा एखादा चार्ज ऑब्जेक्ट आणतो. जर मेटल पॉझिटिव्हली चार्ज करायचं असेल तर पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट त्या मेटलला टच करायचा, आणि जर निगेटिव्हली चार्ज करायचं असेल तर निगेटिव्हली चार्ज. आणि थर्ड मेथड बघितली ती चार्जिंग बाय इंडक्शन. बरोबर आहे. म्हणजे एक ऑब्जेक्ट जो की चार्ज आहे तो ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या जवळ आणला तर काय होतो? या ऑब्जेक्टवरती समजा पेन आहे, हा पेन समजा प्लास्टिक रॉड निगेटिव्हली चार्ज आहे, हा मेटल स्फिअर आहे हा निगेटिव्हली चार्ज आहे. तर हा जर या मेटलच्या जवळ आणला पण कॉन्टॅक्ट नाही केला, टच नाही केलं, तर काय होईल? या प्लास्टिक रॉड करली जी स्फिअरची साईड आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि त्याच्या अपोजिट साईडवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. बरोबर आहे. तेच जर अर्थिंग केली आपण तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इकडून जमिनीकडून या स्फिअरला होतो आणि हा स्फिअर काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज होतो. नंतर हा रॉड काढून जरी घेतला, निगेटिव्ह चार्ज होतो, आणि नंतर हा रॉड काढून जरी घेतला तरी हा पूर्ण स्फिअर काय होतो? निगेटिव्हली चार्ज होतो. बरोबर आहे. हां, तर ते बघितलं होतं आपण आणि हे झाली मेथड्स ऑफ चार्जिंग झाल्या. ठीक आहे. आता शुअर टेस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट काय आहे? चार्ज आहे की नाही हे कशाने ओळखायचं? एखादा ऑब्जेक्ट चार्ज आहे की नाही हे कशाने ओळखायचं? तर कोणती टेस्ट आहे? शुअर शॉट. दोन ऑब्जेक्ट दिले तुम्हाला आणि विचारले की हे दोन्ही ऑब्जेक्ट चार्ज आहेत की नाही. दोन ऑब्जेक्ट दिलेत आणि विचारलं की हे दोन्ही ऑब्जेक्ट चार्ज आहेत का नाही, हे कसं कळणार? बघा, त्याच्यासाठी आपल्याला शुअर टेस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन माहित पाहिजे. शुअर, सिंपल एकदम, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही. बघा, इफ टू ऑब्जेक्ट्स, इफ अ चार्ज्ड ऑब्जेक्ट, किंवा असं म्हणू, अ चार्ज्ड ऑब्जेक्ट attracts other oppositely charged object. एक चार्ज ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतो? दुसऱ्या अपोजिटली चार्ज ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. other oppositely charged object or neutral object
ऑब्जेक्ट. हे कसं काय जर समजा आपण काय केलं बघ, कंगवा घासला डोक्यावरती. ठीक आहे, कंगवा घासला डोक्यावरती आणि प्लास्टिक पेपरचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते पेपर छोटे छोटे तुकडे धरले आणि त्याला कंगवा लावला तर काय होतं, ते पेपरला चिकटतात. हे लहानपणी करून बघितलं सगळ्यांनी, बघितलं ना. हा, तर ते तसं का होतं, तर ते होतं चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय फ्रिक्शन काय होतं, प्लास्टिकचा जो कंगवा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. बरोबर आहे. ठीक आहे, आणि तो जो चार्ज आहे तो चार्ज काय होतो, त्या चार्जमुळं हे जे प्लास्टिकचे कागदाचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये चार्ज इंड्यूस होतो. चार्जिंग बाय इंडक्शन काय होतो, चार्ज इंड्यूस होतो आणि तो रिपल्शनच्या चार्जपेक्षा रिपल्शनच्या फोर्सपेक्षा अट्रॅक्शनचा फोर्स जर जास्त असेल तर काय होतं, ते दुसरा ऑब्जेक्ट पहिल्या ऑब्जेक्टकडे खेचला जातो. मग तेच होतं नेमकं, ज्यावेळेस कंगवा डोक्याला घासून आपण काय करतो, कागदाचे तुकडे जवळ आणतो त्यावेळेस कागदाचे तुकडे त्या कंगवाकडे अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे. मग हे झालं चार्जिंग बाय इंडक्शन होतं ते. मग ते जे तुकडे होते, कोणचे तुकडे, पेपरचे तुकडे, ते चार्जड होते का नव्हते, पण तरी सुद्धा काय झालं, त्याच्यामध्ये चार्जिंग बाय न्यूट्रल होते. ते कसे होते, न्यूट्रल होते, पण तरी सुद्धा कंगव्याने काय केलं, त्याला अट्रॅक्ट करून घेतलं. ठीक आहे, म्हणून काय म्हणता येत नाही अट्रॅक्शनला. हेन्स अट्रॅक्शन इज नॉट अ शुअर टेस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन. हा, म्हणून काय म्हणता येत नाही बघा. हेन्स attraction is not a sure test of electrification. But two oppositely charged objects always repel each other. Hence repulsion is a sure test of electrification. Repulsion is a sure test of electrification. ठीक आहे, काय हे इम्पॉर्टंट. रिपल्शन इज अ शुअर टेस्ट ऑफ इलेक्ट्रिफिकेशन. समजलं. म्हणजे टेस्ट कोणती आहे, रिपल्शनची. म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना रिपेल कधी करतील, जर ते अपोजिटली चार्ज असतील तरच काय करतील, ते एकमेकांना रिपेल करतील. दोन अपोजिटली चार्ज ऑब्जेक्ट जर असतील तरच ते एकमेकांना रिपेल करतील. हे शुअर शॉट आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, ओके. हा, ठीक आहे, चला रिपेल समजलं. ओके, आता बघायचंय याच्यानंतर हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, आता बघायचंय चार्ज डिस्ट्रीब्युशन किती प्रकारे करता येतं. तर चार्ज डिस्ट्रीब्युशनचे मेन दोन प्रकार आहेत. चार्ज डिस्ट्रीब्युशन मेनली दोन टाईपने करता येतं. एक डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन, टायटल टाका चार्ज डिस्ट्रीब्युशन. ह्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन. डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता याच्यामध्ये काय असतंय, याच्यामध्ये चार्जेस आर स्प्रेड over an object randomly or discretely. ठीक आहे, म्हणजे एकदम डिस्क्रीट म्हणजे रँडम म्हणजे काय, कुठेही चार्जेस असतील, असे कंटिन्युअस चार्जेस नाही. एक चार्ज Q1 इथे, समजा एक चार्ज Q1 इथे, एक चार्ज Q2 इथे, Q3 इथे, एक Q4 इथे, Q4. ठीक आहे, असं कुठेही चार्जेस आहेत, Q5 इथे, असे कुठेही चार्जेस जर डिस्ट्रीब्यूट झालेले असतील तर त्याला काय म्हणायचं, डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन.
ठीक आहे. हे जास्त तर आपल्याला कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन येणार आहे. एक डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन हे ऑब्जेक्ट समजा, हे झालं आहे ऑब्जेक्ट. याच्यावर हे चार्जेस असे कुठेही डिस्ट्रीब्युटेड आहेत, कुठेही कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन नाही. हे डिस्क्रीट आहेत, रँडम आहेत, रँडमली आहेत, झिगझॅग आहेत, कसेही आहेत. झिगझॅग डिस्ट्रीब्युशन आहे, रँडमली ऑर इन झिगझॅग फॅशन और इन झिगझॅग झिगझॅग नाही म्हणता ना, और इन रँडम फॅशन म्हणता येईल, रँडमलीच म्हणता येईल. ठीक आहे. झिगझॅग म्हणजे असं असं होतं. ठीक आहे. चला हे समजलं का? चार्जेस आर स्प्रेड ओव्हर अन ऑब्जेक्ट रँडमली ऑर डिस्क्रीटली. कशी तुटक 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 कुठेही पसरलेले आहेत, त्याला म्हणायचं डिस्क्रीट चार्ज डिस्ट्रीब्युशन. हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही, हे इम्पॉर्टंट आहे. काय? कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन तीन प्रकारे होतं. एक लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं, दुसरं सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि तिसरं व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर ते एक एक बघू आपण. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. आता कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय? चार्ज इज स्प्रेड. इथे लिहा, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड और स्प्रेड. चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड uniformly or non-uniformly, uniformly or non-uniformly over an object, over an object. ठीक आहे. चार्ज कसा असतो? युनिफॉर्मली किंवा नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. आता हे तीन प्रकारे होऊ शकतं. एक लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, दुसरं होऊ शकतं सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन आणि तिसरं व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. तिसरं काय? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. एक एक बघू. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, समजा एखादा रॉड आहे आणि त्याच्यावरती समजा कुठलाही चार्ज पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्याच्यावरती डिस्ट्रीब्यूट झालाय. ठीक आहे. एक लिनियर चार्ज आहे, लिनियर चार्ज आहे. म्हणजे समजा एक वायर आहे, समजा काय एक वायर आहे आणि त्या वायरवरती चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय, वायरवरती चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला असा. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. किंवा एखादं समजा सर्क्युलर रिंग आहे, या सर्क्युलर रिंग वरती चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय. हे वायर समजा, हे असं वायर काढा सिम्पली. हे आणि हे काय? हे रिंग आहे, सर्क्युलर रिंग आहे, वायरच आहे पण त्याला काय केलंय? सर्क्युलर फॉर्म मध्ये बेंड केलंय. मग वायर असेल, सेमी सर्कल असेल, सेमी सर्क्युलर वायर असेल, सेमी सर्क्युलर आर्क असेल किंवा क्वार्टर आर्क असेल. इथला फक्त आर्क, हे क्वार्टर आर्क असा इतकाच आर्क असेल, असा आर्क असेल एवढा, किंवा हे सेमी सर्कल असेल, कसंही असेल, फक्त आर्कच्या फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. वायरला बेंड केलंय तर त्याला काय म्हणता येईल? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे असं म्हणता येईल. म्हणजे काय? चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड over a length. Charge is distributed over a length. चार्ज कशावर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो? एका लेंथ वर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ठीक आहे. त्याला म्हणायचं लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग आता लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन कशाने मेजर केलं जातं? तर ते मेजर केलं जातं लिनियर चार्ज डेन्सिटीनं. कशाने मेजर केलं जातं? लिनियर चार्ज डेन्सिटी. मग बघूत, इथं बघूत, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी. आता लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? तर चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. डेन्सिटी माहिती आहे तुम्हाला? मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड मास डेन्सिटी. मास पर युनिट व्हॉल्यूम बघा, हे बघितलं आपण. डेन्सिटी रो इज इक्वल टू हे मास अपॉन व्हॉल्यूम. याचं युनिट काय होतं? kg पर मीटर क्यूब. बरोबर आहे. हे काय? मास डेन्सिटी आहे. ही काय? मास डेन्सिटी आहे. ही लक्षात येतंय? आपण काय बघायला लागलो तिकडं? इथे चार्ज डेन्सिटी बघायला लागलो. काय बघायला लागलो?
चार्ज डेन्सिटी, त्याच्यामध्ये लिनियर चार्ज डेन्सिटी पहिली आहे. आता याला डिनोट करण्यासाठी लेट वापरतात लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज क्यू डिवायडेड बाय लेंथ एल. चार्ज क्यू डिवायडेड बाय लेंथ एल हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एल इज इक्वल लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल. ठीक आहे, लॅम्बडा लॅम्बडा. ठीक आहे, उच्चारित करा लॅम्बडा. ठीक आहे, हा ओके. लॅम्बडा. आता याचं युनिट काय? लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी तर काय बघा, चार्जचं युनिट काय? कुलम. आता एसआय युनिट द्यायचं आहे. याचं एसआय युनिट. एसआय युनिट काय येईल? एसआय युनिट, एसआय युनिट ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी कुलम. कुलम चार्जचं युनिट कुलम आणि लेंथचं युनिट मीटर. कुलम पर मीटर. कुलम पर मीटर. आता याचे डायमेन्शन लिहायचे आपल्याला. समजा याचे काय लिहायचे? डायमेन्शन लिहायचे. तर कसे लिहिणार? अगोदर आपल्याला कुलमचे डायमेन्शन माहित पाहिजेत. डायमेन्शन्स, डायमेन्शन्स ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी. डायमेन्शन्स ऑफ लिनियर चार्ज डेन्सिटी कसं काढणार? लिनियर चार्ज डेन्सिटीचे डायमेन्शन्स काढायचे. बघा हे रब करतो मी. आता काय करा, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. डायमेन्शन्स लिहू, डायमेन्शन्स काढायचे. मला हे रब करायचे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज केला, लिहिला, ओके. चला आता बघा कुलम. कुलम म्हणजे काय हो? आता कुलमचे डायमेन्शन्स मी काढलेले नव्हते. मी फक्त सांगितलं चार्जचं युनिट एसआय युनिट कुलम आहे. एसआय युनिट काय? कुलम आहे. एवढंच सांगितलं होतं चार्ज बद्दल सांगताना, पण त्याचे डायमेन्शन्स सांगितले नव्हते. आता आपण डायमेन्शन्स काढू. चार्जचे डायमेन्शन्स कसे काढतात बघा. चार्जला आपल्याकडे जे फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या होत्या त्याच्यामध्ये चार्ज ही फंडामेंटल क्वांटिटी नव्हती. तर काय होती? करंट ही फंडामेंटल क्वांटिटी होती. आणि करंटचा डायमेन्शन काय होतं? एम्पियर. ए रेज टू 1. ठीक आहे, करंट. करंट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. करंट काय असतो मग? करंट नववीला आपण शिकलात तुम्ही, नववीला. ठीक आहे, करंट नववीपासून शिकलात. करंट काय असतो? करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज. चार्ज पर युनिट टाइम. चार्ज फ्लो. ठीक आहे, चार्ज फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. चार्ज फ्लो, चार्ज फ्लो जे काय असेल ते पर युनिट टाइम. पर युनिट टाइम मध्ये किती चार्ज फ्लो त्याला काय म्हणायचं? करंट म्हणायचं. आय इज इक्वल टू क्यू बाय ए. क्यू बाय टी. क्यू बाय टी हा काय झाला? चार्ज झाला इथं. ठीक आहे, चार्ज. मग चार्ज इज इक्वल टू काय येणार? आय इंटू टी. मग चार्ज बघा, आय काय? करंट आहे. करंटचं युनिट एम्पियर आणि टाइमचं युनिट सेकंद. एम्पियर सेकंद. बरोबर आहे, एम्पियर सेकंद. करंट कशामध्ये मोजतो आपण? करंट एम्पियर, एम्पियर सेकंद. ठीक आहे, लक्षात आलं. मग आता याचं, आता हे काय फंडामेंटल युनिट्स आहेत हे, एम्पियर आणि सेकंद. मग याचे डायमेन्शन्स काय असतील? चार्जचे डायमेन्शन्स बघा. एम्पियर साठी काय वापरतो आपण? एम्पियरचा वापरतो एज. ठीक आहे, ए रेज टू 1 एज म्हणून आपण. आणि सेकंड साठी, टाइम साठी टी. टाइम साठी टी. ए रेज टू 1 टी रेज टू 1. हे काय झाले? चार्जचे काय झाले? चार्जचे डायमेन्शन्स. ठीक आहे, चार्ज डायमेन्शन्स म्हणजे याला कुलम कुलम म्हणू शकतो आपण. युनिटला म्हणताना कुलम म्हणू शकतो. पण लिहिताना काय? याचे डायमेन्शन्स लिहिताना आपल्याला काय करावं लागतील? असे. म्हणजे कुलम बरोबर काय? कुलम बरोबर एम्पियर सेकंद. कुलम बरोबर काय? एम्पियर सेकंद. लिहायचं वाटलं तर. कुलम इज इक्वल टू एम्पियर इंटू सेकंद. कुलम इज इक्वल टू एम्पियर इंटू सेकंद. हे लिहून घ्या वाटलं तर. ठीक आहे, डायमेन्शन्सच्या खाली. आता म्हणून शेवटी काय लिहिता येईल? डायमेन्शन्स ऑफ लॅम्बडा लिहिता येईल. लिहिता येईल की नाही? बघा, लॅम्बडाचे डायमेन्शन्स काढायचे. क्यू बाय एल. क्यूचे डायमेन्शन्स काय आले? ए रेस टू 1 टी रेस टू 1. एल काय? एल म्हणजे लेंथ आहे. म्हणजे एल चे डायमेन्शन्स काय आले? एल रेस टू 1 खाली आले पाहिजे डिनॉमिनेटर मध्ये. वर गेल्यानंतर काय होतील? -1. म्हणजे बघा लॅम्बडाचे डायमेन्शन्स काय आले? हे क्यू. डायमेन्शन्स ऑफ क्यू डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ एल. हे झाले डायमेन्शन्स ऑफ लॅम्बडा. ओके, डायमेन्शन्स ऑफ क्यू काय? ए रेस टू 1 टी रेस टू 1. आणि हे खाली लेंथ डायमेन्शन्स एलच आहे. लेंथ आहे खाली. बरोबर आहे. म्हणजे काय झाले डायमेन्शन्स? ए टी एल रेस टू -1. ए टी एल रेस टू -1. ठीक आहे, हे झाले डायमेन्शन्स ऑफ लॅम्बडा. ए टी एल
ATL रेज टू -1. हे पण लिहून घ्या, हे पण लिहून घ्या आणि ते पण लिहून घ्या. ठीक आहे. हे कसे काढले ते दाखवले तुम्हाला मी, कसे काढले ते दाखवले. ठीक आहे. हे काय एम्पियर सेकंद म्हणजेच कुलम, एम्पियर सेकंद म्हणजेच कुलम, आणि त्याच्यावरून आपण काढले डायमेन्शन्स कशाचे, लिनियर चार्ज डेन्सिटीचे डायमेन्शन्स काढले. समजलं? ओके. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हां चला आता बघायचे सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी. आता याच्यामध्ये काय होतं, सरफेस चार्ज डेन्सिटी मध्ये बी सेकंड सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं, आता हा समजा स्फिअर आहे, हा काय एक स्फिअर आहे, बॉल आहे, एक काय बॉल आहे. ठीक आहे. त्या बॉल वरती काय होतं, पूर्ण त्याच्या सरफेस वरती, पूर्ण सरफेस वरती कंडक्टिव्ह मटेरियलचा बॉल आहे समजा, मेटल स्फिअर आहे, मेटल स्फिअर, हॉलो स्फिअर असेल किंवा शॅलो स्फिअर असेल, हॉलो स्फिअर, हॉलो शॅलो काय म्हणायचं मला, किंवा सॉलिड स्फिअर असेल, कळतंय, भरीव गोळा असेल किंवा पोकळ असेल, त्याच्या काय होतो, त्याच्या पूर्ण सरफेस वरती चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. हा हे एक गोष्ट लक्षात घ्या. कंडक्टर ट्रिंग वाला नाही, कंडक्टर जे की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं अशा मटेरियलमध्ये, म्हणजे थोडक्यात मेटलमध्ये काय असतो, मेटलमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन्स किंवा चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, तो त्याच्या सरफेसवर अॅक्युमुलेट होतो, सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ठीक आहे. त्याच्या व्हॉल्यूममध्ये, बल्कमध्ये नसतो, मध्ये नसतो चार्ज. चार्ज कुठे डिस्ट्रीब्यूट होतो, त्याच्या सरफेसवरती चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. ही गोष्ट लक्षात घ्या, लक्षात येते, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कंडक्टरमध्ये काय होतो, चार्ज सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट होतो. ठीक आहे. वाटत लिहून घ्या, चार्ज ऑन अ कंडक्टर डिस्ट्रीब्यूट्स ऑन इट्स आउटर सरफेस, डिस्ट्रीब्यूट्स ऑन इट्स सरफेस. आउटर सरफेस जो असतो त्याच्या सरफेसवरती काय होतो, चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. आणि चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट केलं किंवा इंडक्शन केलं तर, ठीक आहे, त्याच्या सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट होतो. व्हॉल्यूम मध्ये जात नाही चार्ज, व्हॉल्यूम मध्ये नाही, तर कुठं, सरफेसवरती, म्हणून सरफेस चार्ज डेन्सिटी. ठीक आहे. चला सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन बघा, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अन एरिया, कुठं डिस्ट्रीब्यूट होतो चार्ज, एरियावर डिस्ट्रीब्यूट होतो. आता ही काय होईल मग, समजा ही प्लेट होईल, प्लेटवर डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो, प्लेटवरती, प्लेटच्या सरफेसवरती, किंवा सिलेंडर आहे समजा, किंवा एखादं सिलेंडर आहे, सिलेंडरच्या सरफेसवरती डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो. छोटस काढले. ठीक आहे. हे सिलेंडर, हे सगळीकडे चार्ज डिस्ट्रीब्यूट जाणार, पण याच्या बल्क मध्ये नाही जाणार, कुठं मध्ये नाही जाणार, याच्या सरफेस वरतीच राहील, म्हणून हे मी साईडलाच दाखवतोय. ऍक्च्युअली काय असेल, ऍक्च्युअली समजा हे जे आहे एक सिलेंडर, समजा हे समजा एक सिलेंडर आहे. ठीक आहे. हे सिलेंडर आहे, या सिलेंडरचा हे कर्व्ड सरफेस एरिया आहे ना, या कर्व्ड सरफेस एरिया पूर्ण सरफेस वरती पण काय असेल, चार्ज डिस्ट्रीब्यूट होईल. इकडं या सरफेसला, कोणत्या, हे जे सर्क्युलर पार्ट आहे, सर्क्युलर पार्ट. ठीक आहे. हा सर्क्युलर पार्ट आहे, या सर्क्युलर पार्टच्या सरफेसवरती पण चार्ज राहील आणि या पार्ट वरती पण चार्ज राहील. पण याच्यामध्ये जायला लागला, इथं याच्यामध्येच गेलो समजा. ठीक आहे. याच्यामध्येच गेलो, कशाच्या, आता हे दिसतं तुम्हाला, हे पेनचं सिलेंडर आहे, त्याच्या पेनच्या सिलेंडरच्या मध्ये चार्ज असेल का, नाही, मध्ये चार्ज नाही, मध्ये आयटम्स असतील पण चार्ज नाही. चार्ज कुठे, फक्त सरफेस वरती आहे, फक्त सरफेस वरती आहे. लक्षात आलं? याला म्हणायचं सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या, लिनियर चार्ज डेन्सिटीच्या ऐवजी इथं काय मग, सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन कशामध्ये मेजर केलं जातं, सरफेस चार्ज डेन्सिटी मध्ये मेजर केलं जातं. मग इथं काही चार्ज पर युनिट एरिया येईल, काही चार्ज पर युनिट एरिया. हे कशाने दाखवलं जातं, हे दाखवलं जातं सिग्मा. कशाने दाखवलं जातं, सिग्मा. ठीक आहे. ह्याचा उच्चार काय होतो, सिग्मा. हे लेटर आहे सिग्मा. ठीक आहे. सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. आता याचे डायमेन्शन काय, याचा युनिट काय होईल, सरफेस चार्ज डेन्सिटीचं बघा, याचा युनिट काय, कुलम. चार्जचा युनिट कुलम, एरियाचा मीटर स्क्वेअर, कुलम पर मीटर स्क्वेअर. मग डायमेन्शन्स काय येतील, फक्त इथं मीटरचं अगोदर काय होतं, लिनियर चार्ज डेन्सिटीला मीटर होतं, इथे काय झालं, मीटर स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये होतं, म्हणून मायनस होतं. आता इथं -1 च्या ऐवजी -2 होऊन जाईल. म्हणजे काय आले, डायमेन्शन झाले a⁻1 t⁻1 l⁻2. हे काय, एम्पियर. ठीक आहे. टाइम आणि एल काय, लेंथ. ओके. चला
हे झालं सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन. आता बघायचे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन. ठीक आहे, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघायचंय व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन. सी व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन. आता व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणल्यानंतर काय होईल, व्हॉल्यूम हे कशामध्ये असतं, हे असतं डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये. जे डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं, डायइलेक्ट्रिक मटेरियल. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे मटेरियल असतात. ठीक आहे, मटेरियलचा एक टाईप आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे. ठीक आहे, सध्या एवढंच समजून घ्या की डायइलेक्ट्रिक मटेरियल इज अ डिफरंट टाईप ऑफ मटेरियल. हे काय असतं, एक वेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण बोलू, कुलम्स लॉच्या वेळेस डिटेलमध्ये बोलतो आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतं ते. सध्या एवढंच लक्षात ठेवा की डायइलेक्ट्रिक मटेरियल इज अ टाईप ऑफ मटेरियल, इज वन टाईप ऑफ मटेरियल असतं ते. ठीक आहे, मटेरियलपेक्षा वेगळं असतं. तर बघा चार्ज याच्यामध्ये काय असतं, चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट व्हॉल्यूम. चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट इट्स व्हॉल्यूम. इट्स व्हॉल्यूम म्हणजे मटेरियलचे व्हॉल्यूम, मटेरियल किंवा थ्रूआउट इट्स व्हॉल्यूम, थ्रूआउट व्हॉल्यूम ऑफ बॉडी म्हणा, थ्रूआउट व्हॉल्यूम ऑफ अ बॉडी ऑर ऑब्जेक्ट, थ्रूआउट व्हॉल्यूम ऑफ अ बॉडी ऑर ऑब्जेक्ट. आता हा समजा स्फिअर आहे, तर स्फिअरच्या मध्ये पण चार्ज असेल. आता स्फिअरच्या मध्ये पण चार्ज असेल. ठीक आहे, आणि हे सिलेंडर आहे, तर सिलेंडरच्या मध्ये पण चार्ज असेल इंटरनली. ठीक आहे, हे मध्ये पण चार्ज असेल. ठीक आहे, हे मग दाखवलं तुम्हाला मी. सिलेंडर आहे हे. आता काय असेल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी मध्ये, हे समजा हे डायइलेक्ट्रिक मटेरियलचा सिलेंडर आहे, तर याच्या सरफेसवरती पण चार्ज असेल आणि याच्यामध्ये पण चार्ज असेल. याच्यामध्ये म्हणजे या सरफेसच्या आपण मध्ये गेलो, मध्ये जाऊन पेनिट्रेट केलं आपण. ठीक आहे, तर मध्ये सुद्धा काय असेल, चार्ज असेल. लक्षात यायला लागले? हां, ओके, लक्षात आलं असेल आता आतमध्ये म्हणजे. तर हे झालं व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन कशामध्ये मेजर करतात, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी मध्ये. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असेल मग, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. मग हे कशाने दाखवतात, हे दाखवतात रोन. रो डेन्सिटीसाठी रो जे वापरतात, मास डेन्सिटीसाठी जे रो वापरतात तेच रो याच्यासाठी पण वापरतात. कशासाठी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीसाठी. ठीक आहे, म्हणजे मास चार्ज डेन्सिटीसाठी पण रोज वापरतो आपण आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीसाठी पण रोज वापरतो. पण इथं आपण सांगणार की वेअर रो इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ठीक आहे, स्पेसिफाय केलेलं असेल तिथं. हे काय झालं मग, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. याचा युनिट काय, कूलम पर मीटर क्यूब, कूलम पर मीटर क्यूब. आणि डायमेन्शन्स काय असतील, हो सॉरी मग अशी सिग्मा देत होतो मग याच्यात, इथं सिग्मा करा. ठीक आहे, मग याच्यात सिग्मा करायचं. आता काय येईल, याच्यामध्ये येईल रो, डायमेन्शन्स ऑफ रो काय येतील, a⁻1 t⁻1 l⁻−3 l⁻−3 येतील. ठीक आहे, हे झालं व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. समजलं? ओके, इथं चार्ज डिस्ट्रीब्युशन संपलं. ठीक आहे, आता बहुत काही छोटे छोटे न्यूमेरिकल्स. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे लिहून घ्या. चला एक इझी एक चिल्लर न्यूमेरिकल सॉल्व करू. चिल्लर करू द्यायचा त्या ठोक नंतर येईल. ठीक आहे, अगोदर कॉन्सेप्ट होऊ द्या, नंतर एक्झामच्या लेवलच्या नंतर क्वेश्चन येतील. एकदम सिंपल लेवलचे क्वेश्चन आहेत, एकदम सिंपल आहेत. ठीक आहे, पुट फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यूज आणि आन्सर काढायचा अशा टाईपचे. सबस्टिट्यूशन टाईपचा न्यूमेरिकल आहे. MCQ. The number of electrons that must be removed from an electrically neutral silver dollar to give it a charge of +2.4 coulomb is. म्हणजे एक शिक्का दिलाय, हा एक सिक्का आहे समजा, याचा चांदीचा सिक्का आहे. चांदीच्या सिक्क्यातून काय करायचे, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन काढून टाकले काय होईल, याच्यावर एक इलेक्ट्रॉन केलं की एक चार्ज येईल. मग असे किती इलेक्ट्रॉन काढावे लागतील की याच्यावरती किती चार्ज येईल, +2.4 कूलम एवढा चार्ज येईल. तर किती इलेक्ट्रॉन काढून टाकावे लागतील. मग आपल्याला एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज माहिती आहे, E इज इक्वल टू किती आहे, 1.6 × 10⁻⁻19 कूलम. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे चार्ज इज क्वांटाइज्ड. चार्ज काय असतो, या इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे, म्हणजे ही ई काय, ई इज क्वांटम ऑफ चार्ज. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, -e असतो. हे ई काय, क्वांटम ऑफ चार्ज. Q इज इक्वल टू NE. हे बघितलं ना, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. कुठलाही बॉडीवरचा चार्ज काय असतो, या ई च्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये असतो. n काय, इंटिजर आहे इथं. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय, इलेक्ट्रॉनची संख्या काढायची. म्हणजे n इज इक्वल टू Q/E
ई काढायचंय टोटल, ठीक आहे. टोटल चार्ज किती आहे, +2.4 कुलम आहे. आणि ई वरचा चार्ज, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. हे कुलम आणि हे कुलम 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 कॅन्सल झाले, ठीक आहे. एन काय नंबर येणार एक, बरोबर आहे. हां, तर बघा आता हे काय करू, हे पॉईंट शिफ्ट करू. इथं हे किती झाले, 24/16, 10⁻⁻19 वर गेले, 10⁻+19. हे बघा किती करू, 8 2 16, 8 3 24 आणि 16 बे एक उरला, बे 5 10 पॉईंट देऊन आणि 10⁻19. एन किती आलं, 1.5 इंटू 10⁻19, म्हणजे 1.5 इंटू 10⁻19 एवढे इलेक्ट्रॉन्स काढून टाकावे लागतील त्याच्यामधून. म्हणजे त्यावेळेस काय होईल, या कॉइन वरती +2.4 कुलमचा चार्ज येईल. म्हणजे आन्सर आलं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. 1.5 इंटू 10⁻19 electrons are to be removed so that this coin will get +2.4 coulomb charge. ठीक आहे, pause the video and note it down. चला, सेम टाइपचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ट्राय करा. पॉज द व्हिडिओ अँड ट्राय ऑन युअर ओन. चलो भाई, आएगा की नाही आएगा, येईल की नाही, यस और नो, करा मग. चला, कोण कोणीच म्हणलंय करा. पॉज द व्हिडिओ अँड ट्राय. अन ऑब्जेक्ट, चला मी करतो आता. An object of mass 1 kg contains 4 into 10⁻20 atoms. If one electron is removed from every atom of the solid, the charge gained by the solid of 1 gram is. काय विचारले, एक ऑब्जेक्ट आहे, 1 किलो मास आहे त्याच्यावरती किती आहे, त्याच्यामध्ये ॲटम किती आहेत, 4 into 10⁻20 ॲटम्स आहेत. प्रत्येक ॲटममधून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला तर त्याच्या तर 1 किलोवरचा चार्ज नाही विचारला, कितीवर चार्ज विचारलाय, 1 ग्रॅम ऑफ सॉलिड विल गेट हाऊ मच चार्ज हे विचारलं आपल्याला. अगोदर 1 किलोचा काढा, नंतर 1 ग्रॅमचा पण काढता येईल, ठीक आहे. चला बघा, काही Q इज इक्वल टू एन, सरळ वापरायचं. Q इज इक्वल टू एन, चार्ज विचारलाय. काय विचारलाय, चार्ज विचारलाय. आता बघा, एन किती आहे, 4 into 10⁻20. ॲटम जेवढे आहेत तेवढेच प्रत्येकातून एकच इलेक्ट्रॉन काढून टाकलाय, म्हणजे जेवढे ॲटम आहेत तेवढे इलेक्ट्रॉन निघून जातील, बरोबर आहे. म्हणजे एन किती दिलाय, 4 into 10⁻20. इलेक्ट्रॉनचा चार्ज 1.6 into 10⁻⁻19 कुलम. आता हा काय होईल, हा चार्ज येईल 1 किलोवरचा. हा चार्ज काय येईल, 1 किलोवरचा चार्ज येईल. आपल्याला विचारलाय कितीचा विचारलाय, 1 ग्रॅमचा विचारलाय. अगोदर हे काढून घ्या. हे 16 चौक 64, 6.4 इंटू हे 24 मधून 19 गेले, किती राहिले, 10⁻5. किती राहिले, 10⁻5. हा कितीचा चार्ज झाला, हा चार्ज झाला 1 kg वरचा. किती झाला, 1 kg चा. आपल्याला काय विचारलाय, चार्ज ऑन 1 ग्राम विचारलाय, ठीक आहे. हे 1 kg चा चार्ज आहे. मग हे काय, चार्जचा 1 ग्रामचा काढण्यासाठी काय करावं लागेल, याला या चार्जला 10⁻3 न डिवाइड करायला लागेल. 10⁻3 न डिवाइड करायला लागेल, बरोबर आहे. लक्ष देते का, करा मग. ओ जस्ट अ मिनिट, काय दिलं आपल्याला, 10⁻20 दिले ना, 20 सॉरी, इथं काय 10⁻10 असेल, 10 असेल ना, सॉरी, गलती से मिस्टेक हो गया. इधर 20 दिया था, मैं 20 की जगह 24 लिया, गलती हो गया. हाँ चला, किती झाले, 20 10, ओके. 10⁻3 वर गेले, झाले मग 6.4 इंटू 10⁻, हे 1 आहे, 1 - 3 - 2, 1 - 3 - 2. मग किती झाले, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. समजलं, एकदम सोपं आहे. हे अगोदर काय केलं, सरळ Q इज इक्वल टू एन, काय केलं, 1 kg चा चार्ज काढला आणि 1 kg चार्जला 1 kg चा चार्ज आहे. आपला विचारला 1 ग्रामचा, मग 10⁻3 न डिवाइड केलं, झालं 1 ग्राम, ठीक आहे. 1 ग्रामचा चार्ज झाला 6.4 इंटू 10⁻2 कुलम, ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. So third question, if a body gives out 10⁻9 electrons per second, how much time is required to get a total charge of 1 coulomb from it. इथं कॉम आहे, इफ आहे ना, ठीक आहे. हाँ, ग्रामॅटिकल मिस्टेक झाली. चला, हाँ, ए
198 मिनिट, बी 198 आवर्स, सी 198 डेज आणि डी 198 सॉरी आवर नाही इयर आहे 198 इयर. तर आन्सर सांगा. पॉज द व्हिडिओ. चला करा करा करा. येईल का? येईल का नाही? चला क्यू इज इक्वल टू एन करायचंय. बरं 1 कुलम चार्ज आहे. चार्ज किती दिलाय? क्यू किती दिलाय? 1 कुलम दिलाय. ई माहिती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. बरोबर आहे. म्हणजे क्यू इज इक्वल टू एन ई. क्यू इज इक्वल टू एन ई जर केलं आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लागतील टोटल? 10⁹ इलेक्ट्रॉन्स पर सेकंद द्यायला लागेल. पण एका कुलम मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. क्यू इज इक्वल टू एन ई. एन इज इक्वल टू क्यू बाय ई. क्यू किती आहे? 1 कुलम डिवाइडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. कुलम कुलम कॅन्सल झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळतील आपल्याला. हे बघा वर काय झाले? हे 10 झाले, हे खाली झाले 16, हे वर गेले 10⁻19. हे 10 ना याला डिवाइड करा. 16 0.1 100 झाली. 16 पंचे 80 80 16 सक 96 खाली उरले 4 4 0 16 32 खाली उरले 8 16 पंचे 80 संपलं. इंटू 10⁻19 हे किती झालं? हे आलं 6.25 इंटू 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स लागतील. एवढे इलेक्ट्रॉन्स लागतील आपल्याला. पर सेकंड किती दिलेत? 10⁹ इलेक्ट्रॉन दिलेत. बरोबर आहे. 10⁹ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. मग काय विचारले? टाइम विचारलाय. ठीक आहे. मग टाइम रिक्वायर्ड इज इक्वल टू टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? टोटल इलेक्ट्रॉन्स अपॉन इलेक्ट्रॉन्स पर सेकंड. इलेक्ट्रॉन्स पर सेकंड. टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? टोटल इलेक्ट्रॉन्स 6.25 इंटू 10⁻18 आणि इलेक्ट्रॉन्स पर सेकंड किती आहेत? 10⁹ 10⁹ म्हणजे किती झाले? हे आलं 6.25 इंटू 10⁹ सेकंड. हे 18 आहेत ना, 18 9 गेले 9 राहिले. ठीक आहे. बघा आता एका वर्षामध्ये 1 इयर मध्ये 3.17 इंटू 10⁻7 सेकंद असतात. इथे बघा 10⁹ सेकंद आहेत. म्हणजे हे वर्षामध्येच उत्तर येणार आहे. ठीक आहे. वर्षामध्ये वर्षा सर वर्षा आठवली का? कोण आहे वर्षा? कोणी नाही, माझी बहीण आहे. ठीक आहे. चला 1 इयर 3.17 इंटू 10⁻7 सेकंद. 1 इयर आहे. इयर आहे. याला जर डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली हे यायला पाहिजे. इयर मध्ये आन्सर कुठलाच नाही दुसरा. नाही तर आपण त्याला डिवाइड केलं असतं. याला डिवाइड केलं असतं आपण कशानं? या 6.25 इंटू 10⁹ सेकंदला 3.17 इंटू 10⁻7 सेकंदला डिवाइड केलं असतं. म्हणजे आपलं आन्सर इयर मध्ये आलं असतं. ठीक आहे. पण आपले ठीक आहे करून बघायचं तर बघू शकता तुम्ही. अप्रॉक्सिमेटली 3.17 इंटू 10⁻7 हे किती आले? हे 3 दुणे 6 पकडू आपण. 3 1 3 3 दुणे 6. हे किती आले? 10⁻. बघा हे 7 9 मधून 2 गेले. हे 2 इंटू 10⁻9 मधून 7 गेले 2. हे जवळपास 200 वर्ष यायला लागले. जवळपास अप्रॉक्सिमेटली 200 वर्ष. 200 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 190 इयर्स यायला लागले. करेक्ट जर केलं असतं तर किती आलं असतं? 198 आलं असतं. समजलं? ओके. वर्षा आठवली का? चला 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 बस झालं. लिहिला? ओके. मोडू मग. चला दिसते का सगळं? ओके दिसतंय? हां ओके. चला कंपॅरिझन ऑफ चार्ज अँड मास. कंपॅरिझन ऑफ चार्ज अँड मास. चार्ज आणि मासची कंपॅरिझन बघायची आपल्याला. बघा चार्ज आणि मास. ठीक आहे. चला स्टार्ट करू. ओके. बघा चार्ज इज हा कसा असतो? पॉझिटिव्ह. शॉर्टकट मध्ये लिहितो मी. तुम्ही वाटलं तर डिटेल मध्ये लिहायचं तुला. चार्ज इज पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह or 0. Charge can be positive, negative or 0. Mass is always positive. Mass is always positive. Mass कसं असतं? always positive असतं. आणि चार्ज काय असतो? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 असू शकतो. पॉझिटिव्ह प्रोटॉन, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आणि 0 न्यूट्रॉन. ठीक आहे असू शकतो. तसंच बॉडीवरती. सेकंड
Second, charge does not depend upon velocity. Does not depend upon velocity. Velocity वर डिपेंड नसतो. मास डिपेंड्स अपॉन velocity. डिपेंड्स अपॉन velocity. काय सांगायला सर, असलं कसलं काय शिकवायला लागलं? मास कुठे velocity डिपेंड असते का? मास तर कॉन्स्टंट असते, बरोबर आहे. हा, प्लॅनेट वरती रेस्टचं मास जे असतं ते कॉन्स्टंट असतं असं सांगितलं होतं. मास velocityवर डिपेंड नाही असं मी कधी म्हणलं नाही. मी असं सांगितलं होतं काय, वेट आणि मास यांच्यामधला डिफरन्स सांगताना मास शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. पण कोणतं मास? रेस्टचं मास. कोणतं मास? रेस्टचं मास. ठीक आहे. नाहीतर मास कसं असतं, m इज इक्वल टू m नॉट अपॉन रूट ऑफ 1 मायनस v स्क्वेअर बाय c स्क्वेअर. आता इथं बघा, इथं काय काय आहे? इथं लिहितो मी मास. हे काय? m. हे काय? मास, मुव्हिंग मास आहे. m कसं आहे? मुव्हिंग किंवा ऍक्च्युअल मास आहे. मुव्हिंग मास म्हणू आपण त्याला. ठीक आहे, मुव्हिंग मास किंवा ऍक्च्युअल मास. मुव्हिंग ऑर ऍक्च्युअल मास, त्या इन्स्टंटला, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला असलेला मास. नंतर m नॉट काय? रेस्ट मास आहे. m नॉट काय? रेस्ट मास आहे. रेस्ट म्हणजे ज्यावेळेस बॉडी थांबलेली आहे त्यावेळेसचं मास, त्याला म्हणायचं रेस्ट मास. ते कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, ते कॉन्स्टंट असतं. पण मुव्हिंग मास कॉन्स्टंट नसतं, ऍक्च्युअल मास कॉन्स्टंट नसतं. ते चेंज होतं. ते कशानुसार चेंज होतं? ते व्हेलॉसिटीनुसार चेंज होतं. पण कधी चेंज होतं बघा, ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, नीट बघा, ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशाची कंपेरेबल असते? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. लाईटच्या व्हेलॉसिटीशी कंपेरेबल असते. म्हणजे लाईटच्या व्हेलॉसिटीच्या तुलनेत त्याची काहीतरी व्हेलॉसिटी असते. म्हणजे लाईटची व्हेलॉसिटी किती असते? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. लक्षात येते? हां. आणि तेच जर आपलं 300, 200, 100 मीटर पर सेकंद, 200 मीटर पर सेकंद म्हणल्यानंतर काहीच नाही व्हेलॉसिटी. ती कशी आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. पण जर इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कन्सिडर केली आपण तर ती कंपेरेबल होऊ शकते. बीटा रेडिएशनमध्ये बीटा पार्टिकलची व्हेलॉसिटी कंपेरेबल असते ती. ठीक आहे. त्यावेळेस ती जी व्हेलॉसिटी आहे, जर व्हेलॉसिटी लाईटच्या व्हेलॉसिटीच्या कंपॅरिझनमध्ये कंपेरेबल असेल तर ते मास काय होऊ शकतं? चेंज होऊ शकतं, अन्यथा चेंज होणार नाही. इथं बघा, ह्याच्यावर बघा, v स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऑफ मास, v काय? व्हेलॉसिटी ऑफ मास. व्हेलॉसिटी ऑफ मास. आणि c काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. c काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम और आपण एअर पण कन्सिडर करतो. ठीक आहे. हे झालं मास कसं डिपेंड असतं ते. ठीक आहे. बघा, जर व्हेलॉसिटी, आता नॉर्मल व्हेलॉसिटी आहे, जर व्हेलॉसिटी काय असेल? खूप कमी असेल सीच्या तुलनेमध्ये, तर हे काय असेल? हे जवळपास झिरो कडे टेंड करेल. आणि 10चं 1 मायनस 0 1च होईल. 1चं स्क्वेअर रूट 1च येईल. m इक्वल काय होईल? m नॉट होईल. जर कंपेरेबल नसेल तर. जर कंपेरेबल असेल तर काय होईल? ह्याच्या तुलनेत ही कंपेरेबल असेल तर हा जो रेशो आहे हा काय होईल? 1च्या जवळ येईल. हा रेशो काय होईल? 1च्या जवळ. एक्झॅक्टली लाईटच्या व्हेलॉसिटी एवढी तर होणार नाही, पण हे काहीतरी व्हॅल्यू येईल इथं. 0 समथिंग काहीतरी येईल. 1 मधून काहीतरी मायनस होईल, त्याचं स्क्वेअर रूट येईल. आणि 1 पेक्षा कमी क्वांटिटीने जर डिवाइड केलं तर काय होईल? m नॉट पेक्षा मोठी क्वांटिटी येईल. m नॉट पेक्षा मोठी क्वांटिटी. 1 पेक्षा लेस क्वांटिटी, 1 पेक्षा लहान क्वांटिटीने जर आपण एखाद्या क्वांटिटीला डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू काय होते? कमी होते. m नॉट पेक्षा मग m ची व्हॅल्यू काय होती? सॉरी, वाढते. व्हॅल्यू काय होते? वाढते. ठीक आहे. म्हणजे कसं? म्हणजे समजा याला 10ला जर आपण काय केलं? 0.5 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल? आन्सर काय येईल? बघा ना, 10ला काय लिहितो आपण? 0.5 1/2 हे वर गेले तर काय होतील? हे 20 होतील. म्हणजे हे काय झालं? हे तुमचं होतं m नॉट. आणि हे काय आले? हे आले m. m किती झालं मग? m आले 20. हे असं म्हणावं लागलं. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं मी. ठीक आहे. एक्झॅक्टली असं असावं असं नाही. पण 1 पेक्षा जर कमी नंबरनं जर डिवाइड केलं तर काय होणार आहे? ही व्हॅल्यू वाढणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मास हे जास्त असू शकतं. ऍक्च्युअल मास हे जास्त असू शकतं. ठीक आहे. हां, चल, मास वाढू शकतं. ठीक आहे. चल, हे लिहिलं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे लिहून घ्या, मला ओढायचं आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिला. चला, हे हे बघ, हे खालचं मोडून करतो मी. हे लिहून घ्या. मास, मुव्हिंग मास, रेस्ट मास, व्हेलॉसिटी ऑफ मास,
velocity of light. लिहिलं बुडू. चल पुढे बघा. थर्ड आहे. त्याच्यानंतर third, charge velocity will depend. Charge does not depend upon velocity. Mass depends upon velocity. Charge is constant. Charge is conserved म्हणू आपण. Charge is हे कसा असतो? Charge कसा असतो? Conserved असतो. बरोबर आहे. Charge can neither be created nor be destroyed. Cannot be created, neither created nor destroyed, or but it can transfer from one body to another body. Hence total amount of charge in the universe remains constant. किंवा total amount of charge on an isolated system remains constant किंवा conserved. ठीक आहे. हे बघितलं होतं आपण. चार्ज काय होतो? कॉन्झर्व्ड होतो. चार्ज काय होतो? कॉन्झर्व्ड होतो. पण मास इज नॉट कॉन्झर्व्ड. मास इज नॉट कॉन्झर्व्ड. मास इज नॉट कॉन्झर्व्ड. ठीक आहे. सिंस it can be converted into energy and vice versa. Energy and vice versa. Einstein's equation आहे ना, E is equal to mc square. ठीक आहे. डेल्टा mc square. डेल्टा म्हणून आपण तुला डेल्टा चेंज इन मास काय होत आहे? एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. E एनर्जी, डेल्टा m चेंज इन मास, आणि c काय? वेलोसिटी ऑफ लाईट. वेलोसिटी ऑफ लाईट. ठीक आहे. हे झाला थर्ड पॉइंट. अजून एक पुढचा घ्या. चार्ज इज क्वांटाइज्ड. चार्ज काय? चार्ज क्वांटाइज झालेला आहे. चार्ज इज क्वांटाइज्ड. चार्ज इज क्वांटाइज्ड. आणि क्वांटम ऑफ चार्ज काय? क्वांटम ऑफ चार्ज सांगितलं तुम्हाला. क्वांटम ऑफ चार्ज इज इक्वल टू E is equal to 1.6 into 10 to the power minus 19 कूलम. हा काय? क्वांटम ऑफ चार्ज आहे. क्वांटम आहे, पॅकेट आहे. चार्ज कशामध्ये असतो? चार्ज पॅकेट मध्येच मिळतो तुम्हाला. कितीच्या पॅकेटमध्ये? ईच्या पॅकेटमध्ये. कितीच्या पॅकेटमध्ये? ईच्या. ईचे तुकडे करून भेटते का? नाही भेटत. डायरेक्ट ईच भेटल. दोन एकही भेटल, दोन्ही भेटल, तीनही भेटतील. पण 1.5 दीड ई, अडीच ई, अर्ध ई, 10 to the power minus 17 असं चार्ज भेटेल का? म्हणजे बघा हे 2.37 into 10 to the power minus 2 असा मायनस वाला चार्ज नाही भेटणार. ठीक आहे. मायनस वाला चार्ज नाही भेटणार. फ्रॅक्शन मधला चार्ज नाही भेटणार. हे असं 1/3 ई, 2/3 ई असा चार्ज नाही भेटणार. हे क्वार्क्स असतात. हे काय असतात? क्वार्क्स असतात. पण क्वार्क्स इंडिपेंडेंट एक्झिस्ट होत नाहीत. क्वार्क्स इंडिपेंडेंट एक्झिस्ट होत नाहीत. ठीक आहे. हे काय? पॉझिटिव्ह चार्ज. हे डाऊन क्वार्कचा चार्ज -1/3 ई, पॉझिटिव्ह अपवर्ड क्वार्कचा चार्ज +2/3 ई, पण ते इंडिपेंडंट एक्झिस्ट होत नाहीत. म्हणजे हे असं 1.5 ई हे असे काही चार्ज एक्झिस्ट होत नाही. चार्ज कशामध्ये येतो? 1 ई, 2 ई, 3 ई, -1, -e, -2 ई, -3 अँड सो ऑन. तसं मास काय? मास इज येट टू बी क्वांटाइज्ड. मास इज yet to be quantized. मासला अजून क्वांटाइज करायचं राहिले. ठीक आहे. मास अजून क्वांटाइज केलेलं नाही, म्हणजे मासचं पॅकेट अजून माहिती नाही. हा असं म्हणलं जातं की मास इज क्वांटाइज्ड बट क्वांटम ऑफ मास इज नॉट नोन असं पण म्हणता येतं. म्हणजे मास क्वांटाइज आहे हे माहिती आहे म्हणजे सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की मास पण क्वांटाइज्ड आहे. म्हणजे मासचे पण जसं चार्ज असतो ई, तसं मास पण कसं आहे? क्वांटाइज्ड आहे. क्वांटम ऑफ चार्ज जसं ई आहे तसं मासचं पण काहीतरी क्वांटम ऑफ मास असेल, पण ते क्वांटम ऑफ मास अजून सुद्धा डिटेक्ट झालेलं नाहीये. ठीक आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा जसं चार्जेस पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो असतात, त्याच्यावरून काय होतं मग? फोर्सेस पण काय असतील? फोर्सेस हे लिहिलं. चला. फोर्सेस बिटवीन चार्जेस मे बी repulsive, attractive or repulsive depending upon the charges. जर चार्ज काय असेल? दोन्ही बॉडीवरचा चार्ज जर सेम असेल तर फोर्स कसा असेल? रिपल्सिव्ह. आणि दोन्ही बॉडीवरचा चार्ज जर अपोजिट असेल, अनलाइक चार्जेस
अनलाईक चार्जेस यांच्यामध्ये काय असतो? अनलाईक चार्जेस अट्रॅक्शन असतो, अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, अट्रॅक्शन. लाईक चार्जेस रिपल्शन, लाईक चार्जेस अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणू आपण याला. लाईक चार्जेस मध्ये काय असतो? अनलाईक चार्जेस मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो आणि अनलाईक चार्जेस मध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो, रिपल्सिव्ह फोर्स. आणि आता मास मध्ये काय असतो? फोर्स बिटवीन एनी टू मासेस, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. कशामध्ये? बिटवीन टू मासेस देर इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणामध्ये पण दोन मासेस मध्ये. हे इथे एक मास आहे M1 आणि इथे एक मास आहे M2. आणि इथं आपण काय बोललो? इथं बघितलं आहे चार्ज Q1 आहे आणि चार्ज Q2 आहे. हे दोन जर चार्ज काय असले, अनलाईक चार्ज असले तर फोर्स कसा असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि जर लाईक चार्ज असले तर रिपल्सिव्ह फोर्स असतो. लाईक म्हणजे तो काय, अनलाईक म्हणजे कसे? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि लाईक म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह. हे झाले लाईक चार्जेस. तर काय असतो? लाईक चार्जेस मध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो. पण मास मध्ये आहे का? नाही. मास मध्ये, दोन मास मध्ये ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. बरोबर आहे? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे झालं कंपॅरिझन ऑफ चार्ज अँड मास. समजलं? ओके.
चला शेवटचा एक पॉईंट त्या दिवशी शिकवायचा राहून चुकून नजर रुपी ना राहून गेला होता. काही नाही झालेलं आहे आपल्याला, पण तेच फक्त सांगायचं राहिलं होतं. फॉर्म्युला ऑफ इंड्युस्ड चार्ज ज्यावेळेस आपण बघितली होती मेथड ऑफ चार्जिंग बाय इंडक्शन, त्याच्यामध्ये जो चार्ज इंड्यूस होतो म्हणजे बघा समजा हा स्फिअर आहे, मेटॅलिक स्फिअर आहे आणि हा एक रॉड आहे. ठीक आहे, हा एक रॉड आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज रॉड आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती तर निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होत होते आणि याच्या ऑपोजिट साईडला पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होत होते. बरोबर आहे, हे पाहिलेले आपण. तर याच्यावरतीचा चार्ज जो आहे तो क्यू म्हणायचा आणि याच्यावरती जो इंड्यूस झालेला चार्ज आहे त्याला म्हणायचं क्यू डॅश. त्याला काय म्हणायचं? क्यू डॅश. ठीक आहे, ओके. इंड्यूस झालेला चार्ज हा जो चार्ज आहे हा काय म्हणायचं त्याला? क्यू डॅश. आता क्यू डॅशचा फॉर्म्युला काय? मायनस क्यू इंटू 1/k. आता 1/k काय की एक डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे मटेरियल. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं एक डायइलेक्ट्रिक म्हणजे काय असतं, एक स्पेसिफिक टाईपचं मटेरियल असतं. ठीक आहे, स्पेसिफिक टाईपचं मटेरियलचा टाईप आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणायचं त्याला. प्रत्येक मटेरियलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो? वेगवेगळा असतो. प्रत्येक मेटल असेल, नॉन मेटल असेल, इन्सुलेटर असेल, सेमीकंडक्टर असेल, प्रत्येकाचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो? वेगळा असतो. प्रत्येकाचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वेगळा असतो. त्याला बघा आता या मटेरियलचा जो के आहे, के कोणाचा? या मटेरियलचा जो के आहे त्याच्यावर डिपेंड आहे की क्यू डॅश किती असेल. जर समजा इथे क्यू डॅश आपण इन्फिनिटी घेतला, क्यू डॅश काय घेतला? इन्फिनिटी घेतला. इथे इन्फिनिटी केच्या ठिकाणी 1/इन्फिनिटी काय येईल? 0. 1 - 0 1च म्हणजे क्यू डॅश इज इक्वल टू मायनस क्यू. म्हणजे क्यू डॅश आणि क्यू काय होतील? सेम होतील इन्फिनिटी असेल तर. आता इन्फिनिटी कोणासाठी असतो? इन्फिनिटी असतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. इन्फिनिटी कोणासाठी असतो? मेटलसाठी असतो. आणि व्हॅक्यूम साठी काय असतो? 1 असतो. व्हॅक्यूम साठी 1. एअर साठी 1.0003 असतो. रबर साठी 3 असतो. ग्लास साठी 5 ते 10 च्या मध्ये असतो. मायकासाठी 6 असतो आणि वॉटर साठी 80 असतो. हे पाठ ठेवा. ठीक आहे, हे तुम्हाला पाठ पाहिजे. तर हे कळलं का तुम्हाला? क्यू डॅश कोणावरचा चार्ज आहे? क्यू डॅश इज फॉर्म्युला ऑफ इंड्युस्ड चार्ज. म्हणजे इंड्युस्ड चार्ज क्यू डॅश आहे. या इंड्यूस जे अनचार्ज बॉडी होती सुरुवातीला, त्या बॉडीवरती जो चार्ज तयार झाला त्याला म्हणायचं क्यू डॅश. आणि जी बॉडी चार्ज होती त्या बॉडीवरती जो चार्ज होता त्याला म्हणायचं इंड्युसिंग चार्ज. काय म्हणायचं? इंड्युसिंग चार्ज किंवा चार्ज ऑन ऑलरेडी चार्ज्ड बॉडी. बघा, चार्ज ऑन चार्ज्ड बॉडी किंवा इंड्युसिंग चार्ज. ठीक आहे, हा काय झाला? इंड्युसिंग चार्ज झाला. आणि हा इंड्युस्ड चार्ज झाला. हा कसला आहे? इंड्युसिंग आहे. इंड्युसिंग कोणता? हा चार्ज. आणि हा कसला आहे? इंड्युस्ड चार्ज, तयार झालेला आहे. आणि हा तयार करणारा आहे. इंड्युसिंग आहे आणि हा तयार झालेला आहे. इंड्युस्ड तयार झालेला, इंड्युसिंग तयार करणारा. ठीक आहे, ओके. आणि के काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मटेरियल ऑफ द अनचार्ज्ड बॉडी. या मटेरियलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा 1 असता, आता व्हॅक्यूम साठी घेतलं 1. 1/1 काय होईल? 1च होईल. 1 - 1 0. म्हणजे इंड्युस्ड चार्ज व्हॅक्यूम मध्ये काय होईल? 0 तयार होईल. 3 ठेवलं तर काय होईल? 1/3. 1/3 म्हणजे 0.3333 होईल. मग इथं काय होईल? 0.3333 म्हणजे 0. आपण अप्रॉक्सिमेटली 67777 पकडू आपण. अप्रॉक्सिमेटली 0.67 पकडू आपण. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 0.67 इंटू क्यू एवढा चार्ज काय होईल? इंड्यूस होईल. म्हणजे जेवढा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असेल तेवढा चार्ज जास्तीचा इंड्यूस होईल. तेवढा चार्ज काय होईल? जास्तीचा इंड्यूस होईल. जास्त चार्ज इंड्यूस होईल. आता या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला दुसरं पण नाव आहे. काय नाव आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. काय म्हणतो याला दुसरं नाव आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. जे दाखवतात इप्सिलॉन. कशाने दाखवतात? इप्सिलॉन आर. याला काय कसं वाचायचं? इप्सिलॉन. ठीक आहे, किंवा याचं दुसरं नाव आहे स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. ठीक आहे, तर हे झालं फॉर्म्युला ऑफ इंड्युस्ड चार्ज साठीचा. ठीक आहे, जेवढा वेळ मी लिहित होतो मी पॉज करायचं विसरलो होतो. हे पॉईंट लिहायचा राहिला होता, तर ते लिहिताना मी
पॉज करायचं विसरलो होतो तेवढा पार्ट तुम्ही स्किप करा. म्हणजे ज्या पार्टमध्ये मी बोलत नाही तेवढा पार्ट स्किप करा, चुकून झालेले आजचे दिवस ॲडजस्ट करा. ठीक आहे, ओके. चला अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.